आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काहीही केलं तरी तो विचार मनातून जातच नाहीये माझ्या. माझ्यापासून का लपवलं असेल सईने हे सगळं? अशी काय अडचण होती की त्या मला खरं सांगू शकल्या नाही? नाही, जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तर मला सईकडून मिळणार नाही मी रिलॅक्स होणार नाहीये. काय करू? सरळ सईला फोन करूनच विचारू का की अशी काय अडचण आली ज्यामुळे सईला स्वतःची ओळख लपवावी लागली? नाही, वेट देवांश, थांब. काही करू नकोस. सई स्वतःहून तुला खरं काय ते सांगेल. आय नो ती सांगेल. वाट बघ. सई, अगं काय आहे? दूध उतू गेलं असतं बाळा. मी केला बंद. गेलं असतं दूध वाया. काय झालं आई? वेळेत काही गोष्टी नाही झाल्या तर काही घडू शकतं ना? म्हणजे जे नाही घडायला पाहिजे ते घडू शकतं, हो ना? सई, तू अजून देवांश यांचाच विचार करतेस का? नको विचार करू बाळा, त्रास होईल ग तुला. माझ्या त्रासाचं काही नाहीये ग, पण त्यांना काही व्हायला नको. नाही होणार काही. माझी पण तीच इच्छा आहे. देवांश सर एकदम सुखरूप असावे. पण आज देवळात मी जे काही पाहिलंय ना ते माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. ती बाई किती रडत होती. पोटचा मुलगा गेलाय ग तिच्या, आणि आपण तेच करतोय. देवांश सरांच्या पत्रिकेत जे काही लिहिलंय त्याच्या विरोधात वागतोय. अंजली आणि मामी खूप चुकीचं वागतायत ग, आणि त्यांच्या या वागण्यामुळे देवांश सरांच्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर मी स्वतःला नाही माफ करू शकत. आई, मला सगळं माहित असून सुद्धा मी काहीच करू शकत नाहीये. मी काहीच मदत करू शकणार नाहीये ग त्यांची. मला ना काय करू काहीच कळत नाहीये. माझं अक्षरशः डोकं फुटायची वेळ आली आई. मला काही समजेन असं झालंय ग. जानू, तू? हो, मी. का? दुसरं कोणी असायला होतं का? एका मुलाला ना काही सुचेना झाले.
लक्षच लागत नाही कुठे. म्हणजे हेच की माझा देवा कसला तरी विचार करतोय. सॉरी कुणाचा तरी विचार करतोय. आणि जानू कशाला आली? जानूच्या ऐवजी दुसरं कोणीतरी असायला हवं होतं. आता साखरपुडा झालाय पण लग्न लवकर व्हायला पाहिजे असं वाटतंय. बरोबर ना? आपल्या सगळ्यात जवळचं माणूस 24 तास आपल्या नजरेसमोर असावं. कळतंय मला. सगळं होणार. साखरपुडा कसा झटपट झाला तसं लग्नही होणार. आणि मग 24 तास तुझी अंजली तुझ्या नजरेसमोर राहील. बरं का? खुश? काय झालं? तू खुश नाहीयेस देवा? आहे ना, खूप खुश आहे. असं का विचारतोयस? पण साखरपुड्याच्या वेळेपासून बघते मी तुला. तू असं शांत आहेस. काय झालंय? कसला एवढा विचार करतोस तू? काहीच नाही. एव्हरीथिंग इज फाईन जानू. देवांश, तुझी आई आहे मी. तुझं काय बिनसलंय हे तू मला सांगितलं नाहीस तरी तुझा चेहरा बघून कळतं मला. सांगशील? कसला विचार करतोयस? सांगतो. सई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. माझं लग्न ठरलंय. मी तिला भेटलो पण नाही आणि मी तिचा फोटो सुद्धा बघितला नाही. ऍक्च्युली माझं लग्न माझ्या घरच्यांनी ठरवलं. एवढंच ना? आणि सकाळपासून तू ह्याचा विचार करतोयस? ऑफकोर्स. छोटी गोष्ट नाहीये जानू. जानू, मी तिला माझी मैत्रीण मानतो. मी सगळं शेअर केलंय तिच्याबरोबर. पण मी इतकी साधी गोष्ट लपवली माझ्यापासून का? वाय? मग तू तिला विचारत का नाहीस? विचारलं मी पण उत्तर नाही मिळालं मला काहीच. देवांश, कधी कधी आपल्या डोळ्यांना दिसतं तेच सत्य असतं असं नाही. ते त्याही पलीकडचं असतं. फक्त ते आपल्या नजरे आड असतं म्हणून ते आपल्याला समजत नाही. सई खरंच खूप चांगली मुलगी आहे. तुलाच काय सांगते मी, तुझीच मैत्रीण आहे ना ती. मग तुला माहितीच आहे ती किती चांगली आहे ते. आणि ती अशी वागली त्यामागे नक्की काहीतरी कारण असेल. तू आता मनात कसली शंका बाळगू नकोस.